नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत नमुन्यासाठी। या ठिकाणी ही मागील प्रश्नपत्रिका आहे। अशाच पद्धतीची उदाहरणे आणि नमुना प्रश्नपत्रिका असते। 39 गुणांची प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला अ 4 गुणांचा आहे। खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हणतात। अचूक पर्याय नंबर 1। 3.5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते? एखाद्या वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो आणि व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो। 3.5 सेमीची दुप्पट 7 सेमी। अचूक पर्याय बी। -4 -3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? तिसऱ्या चरणात असेल। दोन्ही ऋणनिर्देशक आहेत। एका गोलाचे घनफळ 4/3 πr घन असल्यास त्याच्या अर्धगोलाचे घनफळ 4च्या निमपट 2/3 πr घन। अचूक पर्याय नंबर डी। ओके, इथं -4 -3 हा बिंदू अचूक पर्याय नंबर सी तिसऱ्या चरणात। आणि इथं 3.5 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबी जीवा असू शकते? 7 सेमी। अचूक पर्याय बी। ओके, त्यातला ब आहे 4 गुणांचा। आता अ 4 गुणांचा झाला। अचूक वर्णाक्षर लिहायचे पर्यायाचं, ते झालं। आता थोडक्यात उत्तर द्यायचं। प्रश्न सोडवा। प्रश्न पहिला आहे, चौकोन ABCD आयत आहे। कर्ण AC 6 सेमी असेल तर कर्ण BDची लांबी किती? आयताचे कर्ण एकरूप असतात, त्यामुळे या ठिकाणी आयताचे कर्ण एकरूप असतात। कर्ण AC बरोबर कर्ण BD। हा कर्ण AC किती लांबीचा आहे? 6 सेमी लांबीचा आहे। BD पण 6 सेमी लांबी। ओके, सहा सेमी। एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे व हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। जर OP बरोबर 4.2 सेमी असल्यास केंद्र P चे स्थान कोठे आहे? या ठिकाणी 4 सेंटीमीटर त्रिज्या आहे, परंतु वर्तुळ केंद्र O आहे। वर्तुळ केंद्रापासून P हा बिंदू 4.2 सेमी अंतरावर आहे, म्हणजे तो त्रिज्येपेक्षा मोठा आहे। या ठिकाणी लेंथ OP ही त्रिज्येपेक्षा मोठी आहे, म्हणून P बिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे। बाह्य भागात आहे। ओके, तिसरा, y अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील 7 एकक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा। y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण या ठिकाणी x बरोबर लिहायचं असते। डावीकडे आहे त्यामुळं x बरोबर -7 त्या रेषेचं समीकरण। त्या रेषेचे समीकरण x बरोबर -7। ओके, सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे। साइन C या ठिकाणी समोरील भुजा AB भागिले कर्ण AC। साइन C बरोबर AB भागिले AC। टॅन C समोरील भुजा AB भागिले लगतची भुजा BC। टॅन C बरोबर AB भागिले BC। ओके, प्रश्न दुसरा, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा। कोणते 4 गुणांचा प्रश्न आहे। प्रश्न पहिला अ आणि ब प्रत्येकी 4 म्हणजे 8 गुणांचा झाला। प्रश्न दुसरा अ कृती पूर्ण करा। 3 असतात, 2 लिहायचे असतात, प्रत्येकी 2 गुण आहेत, 2 सोडवायचे आहेत। 4 गुण आहेत आणि 4 चौकड्या असतात, चौकडीमधल्या प्रत्येक उत्तराला अर्धा गुण आहे। अशा पद्धतीनं 4 चौकडीचे 2 गुण। त्रिकोण ABCच्या AB आणि AC चे अनुक्रमे E आणि F हे मध्यबिंदू आहेत। EF बरोबर 5.6 सेमी। तर BC ची लांबी काढण्यासाठी कृती पूर्ण करा।
त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय आहे. EFची लांबी ही BCच्या निम्मी असते. EFची लांबी BCच्या निम्मी असते. त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूतून जाणारा हा EF रेषाखंड तिसऱ्या बाजूला म्हणजे BCला समांतर असून त्याची लांबी EFची या तिसऱ्या बाजूच्या निम्मी असते म्हणजे BCच्या निमपट. ओके, म्हणून या ठिकाणी EF बरोबर 5.6 बरोबर 1/2 BC भागिले 2 आहे ते 5.6ला गुणिले 5.6 गुणिले 2 बेसक्क 12 2 हाचले 2 5 10 11 BC बरोबर 11.2. ओके, इथली रिकामी जागा दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय ही दुसरी BC आणि 11.2 असे 4 चौकडी प्रत्येकी अर्धा गुण. खालील बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षावर आहे ते लिहा. रिकाम्या जागा भरा. 5 3 हा बिंदू पहिल्या चरणामध्ये आहे. हे दोन्ही धन असतात. -2 4 पहिलं निर्देशक वजा दुसरा अधिक हे दुसरं चरण आहे. ओके, हे दुसरं चरण आहे. -2 4 2 - 5 पहिलं धन आणि दुसरं वजा. पहिलं धन आणि दुसरं वजा चौथं चरण आहे. ओके, पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं चरण. 0 4 0 4 हा अक्षावर आहे. 0 गैरहजर आहे म्हणजे y अक्षावर असणारा तो एक साक्ष गैरहजर आहे. त्यामुळे 4 म्हणजे y अक्षावर. ओके, 0 4 हा y अक्षावर आहे. आकृतीत PMN हा काटकोन त्रिकोण आहे. कोण M बरोबर 90 अंश, कोण N बरोबर थिटा, P बरोबर 90 वजा थिटा आहे. तर या ठिकाणी आपल्याला साइन थिटा पाहिजे. साइन थिटा बरोबर समोरील भुजा भागिले लगतची भुजा साइन थिटा बरोबर समोरील भुजा PM भागिले कर्ण NP, PM भागिले PN. ओके, पहिलं. दुसरं कॉस थिटा लगतची भुजा NM भागिले कर्ण या ठिकाणी PN. कॉस थिटा बरोबर NM भागिले PN. कॉस ऑफ 90 वजा थिटा हा 90 वजा थिटा लगतची भुजा PM भागिले कर्ण PM भागिले PN. अशा पद्धतीने साइन 90 वजा थिटा समोरील भुजा NM भागिले कर्ण PN. ओके, इथली रिकामी जागा इथली या 4 रिकाम्या जागा प्रत्येकी अर्धा गुण आहे. प्रश्न पहिला दुसऱ्यातला पहिला 4 गुणांचा झाल्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला B 8 गुणांचा आहे. 5 दिलेला असतात, 4 सोडवायचे असतात, प्रत्येकी 2 गुण. बीतला पहिला 6 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती. घनाचे घनफळ बरोबर बाजू घन. बाजू या ठिकाणी किती आहे 6 आहे. 6चा घन बरोबर 216 घ सेमी. ओके, अशा पद्धतीने हे घनाचे घनफळ अगदी बरोबर 216 घ सेमी. समांतर भुज दुसरा आहे त्यातला. समांतरभुज चौकोन ABCDमध्ये कोन A बरोबर 3x अधिक 12 अंश, कोन B बरोबर 2x वजा 32 अंश. तर xची किंमत काढा. A आणि B हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन आहेत. मग समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. कोन A अधिक कोन B, कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश. कोन A दिलेला आहे या ठिकाणी 3x अधिक 12 अंश आणि अधिक कोन B दिलेला आहे 2x वजा 32 बरोबर 180. हा 3x आणि 2x 5x वजा 32 मधून वजा 32 अधिक 12 वजा 20 बरोबर 180. 5x बरोबर वजा 20 पलीकडे गेले 180 अधिक 20. 5x बरोबर 180 20 200. x बरोबर 5 2ला बघून 5 24 5 0 0 100 किंमत 40 आलेली. ओके, अशा पद्धतीनं. पुढचा एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 8 सेमी आहे. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर काढा. या ठिकाणी आपण O केंद्र असलेल्या वर्तुळात जेव्हा EBची लांबी या ठिकाणी 8 सेमी दिलेली आहे
ओ केंद्र असलेले वर्तुळ जीवा ए बीची लांबी 8 सेमी दिलेली आहे. ओके, आपल्याला माहिती आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. या ठिकाणी रेख ओएम लंब जीवा ए बी, त्यामुळे एएमची लांबी आणि एम बीची लांबी ए बी भागिले 2 8/2 म्हणजे 4 सेमी असते. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. त्रिकोण ओ एम ए या काटकोन त्रिकोणात त्रिकोण ओ एम ए या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण आहे ओए वर्ग बरोबर ओएम वर्ग अधिक एम वर्ग. वर्तुळ या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या 5 आहे. ओए 5चा वर्ग बरोबर ओएम वर्ग आणि अधिक एम किती आहे 8च्या निमपट 4 सेंटीमीटर. ओके, 4 वर्ग, त्यामुळं 5चा वर्ग 4चा वर्ग मागा आला वजा 4चा वर्ग बरोबर ओएम वर्ग. म्हणून चिन्ह करायचं. ओएम वर्ग बरोबर 5चा वर्ग 25 वजा 4चा वर्ग 16. ओएम वर्ग बरोबर 25 म्हणून 16 गेले उरले 9. ओएम वर्गच ओएम 9चं 3 सेमी. ओके, जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर जीवेचे अंतर 3 सेमी. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न 4 त्यातला आहे उपप्रश्न कॉस 56 भागिले साईन 34 बरोबर प्रश्नचिन्ह. साईन 56 अंश कॉस 56 अंश भागिले साईन 34 अंश. या ठिकाणी कॉस थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा. कॉस 56 आहे थीटा बरोबर कॉस 90 वजा 90 56 गेले. या ठिकाणी 34 अंश उरले. ओके, 90 वजा 56 कॉस 56 लघुकोणाचे साईन कोसाईन गुणोत्तर त्याच्या कोटिकोणाच्या साईन गुणोत्तरावर असते. साईन कॉस 56 बरोबर साईन 34. कॉस 56 बरोबर साईन 34 लघुकोणाचे कोसाईन गुणोत्तर हे त्याच्या कोटिकोणाच्या साईन गुणोत्तरावर असते. म्हणून कॉस थीटा बरोबर साईन 90 वजा थीटा. कॉस 56 थीटाची किंमत 56 आहे बरोबर साईन 90 वजा 56 साईन 34 म्हणजे कॉस 56 आणि साईन 34 सारखेच आहेत. म्हणून या ठिकाणी कॉस 56 ऐवजी साईन 34 लिहायचं. म्हणून साईन 34 आणि पूर्वीचं छेदस्थानी साईन 34 आहे. त्याच संख्येला भागले की 1 येतं. त्यामुळं याची किंमत 1 साईन 34 भागिले साईन 34 म्हणजेच या ठिकाणी कॉस 56 अंश भागिले साईन 34 अंश बरोबर 1. ओके, अशा पद्धतीने. त्यातलं 5वं आहे शंकूच्या तळाची त्रिज्या 12 सेमी व त्रिकस उंची 20 सेमी आहे तर शंकूचे वक्रपृष्ठफळ काढा. शंकूचे वक्रपृष्ठफळ सूत्र आहे पाय आर एल. पायची किंमत 3.14 घ्यायला सांगितलेली आहे. आर या ठिकाणी 12 सेमी आहे.
आणि तिरकस उंची 20 आहे. ओके. त्यामुळं 314ला 12 दुनी 24, 12 गुणिले 240 गुणायचं, म्हणजे 24 गुणूया आणि एक शून्य द्यायची. 24 चौक 96, 96ला 6 हाच्याले 9, 24 एके 24 9, 33ला 3 हाच्याले 3, 24 त्रिकोण 72 आणि 3 75, 75 36 शून्य द्यायला पाहिजे हे. आणि दशांशचिन्ह तिसऱ्या ठिकाणी 753.6 चौस सेमी. ओके. हे त्या शंकूचं वक्रपृष्ठबळ आलेलं आहे. शंकूचे वक्रपृष्ठफळ अशा पद्धतीनं 753.60 किंवा 6 चौस सेमी अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नववीतल्या हा जरूर शेअर करा. धन्यवाद.